वरळीतील चक्काजाम आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। पोलिसांकडून 12 वाजेपर्यंत डीजेला परवानगी देण्यात आली आहे। डेसिबलची मर्यादा पाळून डीजेला परवानगी देण्यात आली आहे। आंबेडकरी अनुयायींच्या मागण्या अखेर मान्य करण्यात आल्या। वरळीच्या जांभोरी मैदानासमोर हे आंदोलन सुरू होतं आणि याचबद्दल प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गुणरत्न सदावर्ते आता आपल्या सोबत आहेत। गुणरत्नजी, आपली प्रतिक्रिया याच्यावर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही विश्वभर हे केली जाते, साजरी केली जाते आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे संविधान साक्षर असतात, कायद्याचे साक्षर असतात। ते काय उसनं कुठून तरी आणून ते आपल्या जयंती साजरी करत नसतात। ते अत्यंत कायदेशीर ते मार्गाने जयंती साजरी करतात। परंतु मला समजत नाही, वाचाळवीर राज ठाकरे सारखे काहीतरी पोस्ट टाकतात आणि पोलिसांना ऍक्टिव्हेट करायचा प्रयत्न करतात, अधिकाऱ्यांवर वेगळ्या अर्थाने प्रेशर निर्माण करायचा प्रयत्न करतात। परंतु कायदा काय आहे? कायदा असा आहे की वाजंत्र कोणतं वाजवावं, डीजे वाजवण्यावर काय बंदी आहे का? कोण म्हणू शकतं डंके की चोट पे बंदी आहे म्हणून? बंदी नाही। कशावर बंदी आहे? तर कर्कशपणावर। आणि वरळीतील सुज्ञ नागरिकांनी स्पष्टपणे कर्कश आवाजाच्या बाबतीमध्ये वेगळ्या प्रकारच्या स्पीकरची सुद्धा व्यवस्था केली। अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी एखाद्या लहान सहान अधिकाऱ्यामुळं मला असं वाटतं की वरळीमधली परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु त्या उलट महाराष्ट्रात सगळीकडे डीजे वाजत आहेत, जयंती गुन्हा गोविंदानी डंके की चोट पे साजरी होत आहे। परंतु वाचाळवीर राज ठाकरे किंवा काही कनिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। आपण कायद्याची म्हणजे कायद्याचे अंमल करत असताना स्वतःकडूनच काय लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम आपल्याकडूनच क्रिएट होतो का? आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं देवेंद्रजींचं सरकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनुयायी असलेलं सरकार आहे। तेव्हा अशा प्रकारचे म्हणजे जे काही खोडसाळपणा आहे ते टिकणार नाही आणि जयंती मात्र डीजेच्या डंके की चोट पर महाराष्ट्रभर साजरी होत आहे, साजरी होत राहील, 30 तारखेपर्यंत साजरी होत राहील। ठीक आहे, धन्यवाद सदावर्तेजी आपल्या या प्रतिक्रियेबद्दल।